आज माझ्या सर्व मित्रपरिवार व माझे सर्व फॅमिली मेंबर्स, हितचिंतक या सर्वांनी आज इथे छोटासा माझा वाढदिवसाचा कार्यक्रम केला व मला भरपूर शुभेच्छा दिल्या। या सर्व कार्यक्रमाबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सर्वांना एवढंच सांगू शकतो की जसं माझ्या वडिलोपार्जित फॅमिलीकडून शेतीमध्ये असेल, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये असेल, मेडिकल इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी काम करण्यात आलं आहे, तर तो काम व तसेच येत्या काळात आम्ही हॉटेल इंडस्ट्री असेल किंवा अजून दुसरे वेअरहाऊसिंग, कोल्ड स्टोरेजेस अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचं एक्सपान्शनचा आमचा प्लॅन आहे सोलापूरला। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून आपण यस न्यूज मराठीच्या मार्फत विमान सेवेबद्दल जो फॉलोअप घेत होतो, जो आपण प्रश्न उचलत होतो, तर त्या निमित्तानं यस न्यूज मराठीचे मी पहिला त्यांना शुभेच्छा देतो आणि आभार मानतो की त्यांनी तो पाठपुरावा कायम ठेवला व सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी एक त्यांच्याकडून जो खालीचा वाटा म्हणतो आपण, तो खूप महत्त्वाचा होता, कारण प्रश्न उचलणं हा खूप महत्त्वाचा त्यामध्ये भाग होता। तर यस न्यूज मराठीचे मी आभार मानतो की विमानसेवा जी सुरू झाली आहे त्याच्यामधून सोलापूरसाठी नवीन उद्योजकांना नवीन रस्ते उपलब्ध होतील व खुले होतील व विमानसेवेमुळे नवीन रोजगार निर्मितीसाठी आपल्याला आता खूप मोठे प्लॅटफॉर्म तयार होतील व त्यासाठी आपण आता मी सेंट्रल ह्युमन राईट्समध्ये पण काम करतो, तर त्या निमित्ताने आम्ही सोलापूरसाठी जे आपले उद्योग मंत्री आहेत त्यांची पण आम्ही येत्या काळात भेट घेऊ की विमानसेवा आता सुरू झालेली आहे, त्या निमित्ताने सोलापूरला कोणत्या उद्योगासाठी या किंवा आपला जो क्लस्टर आहे आधीपासून टेक्स्टाईल असेल किंवा विडी घरकुलच्या मार्फत विडी कामगारांचे काही प्रश्न असतील किंवा आपण हेल्थ इंडस्ट्रीला घेऊन बघितलं तर हेल्थ इंडस्ट्रीला पण आपण गोरगरिबांचं हेल्थ रिलेटेड क्लस्टर आपण करू शकतो, ज्यात योजनांची माहिती मिळेल लोकांना, योजनातून लोकांना हेल्थच्या गोष्टी मिळतील, आसपासच्या राज्यातून पण पेशंट्स येतील। त्या सर्व गोष्टींची त्यांच्याशी चर्चा करून आपण सोलापूरला एक नवीन उद्योजक निर्माण करूया, नवीन उद्योजकांना प्लॅटफॉर्म देऊया व नवीन उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न करूया। आणि तसेच आम्ही एलिफ ओव्हरसीजतर्फे मुलांना बाहेर MBBSसाठी व अदर कोर्सेससाठी, मास्टर्ससाठी, बॅचलर्ससाठी पाठवतो, तर त्यातनं पण मुले इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर शिक्षण घेऊन नोकरी करून परत आपल्या सोलापूरला येतील। जसा मी आलो, मी पण परदेशात शिक्षण घेतलं पण मी सोलापूरला परत येण्याचं तेच कारण होतं, आपल्या सोलापूरला सुद्धा आपण काहीतरी आपलं रिटर्न दिलं पाहिजे, आपण त्याचा भागी आहे, आपल्याला सोलापूरने खूप काही दिलं आहे, तर त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू। आणि आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान, सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे। गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे।